आज आपण तयार करणार आहोत 8 दिवस टिकणारी चपाती. हो, 8 ते 10 दिवस, त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 15 दिवस म्हटलं तरी चालेल, पण 15 दिवस कधी आम्ही एवढी ठेवली नाही, फक्त 8 दिवसामध्ये संपली आहे. तयार करणार आहोत आपण गूळ शेंगदाण्याची आणि तिखट शेंगदाण्याची पोळी किंवा चपाती असं म्हटलं तर चालतं. वारकरी असू दे जाताना घेतात किंवा ट्रिपला जाताना मोठी बारकी सगळीच नेतात बरं का. ही चपाती खूप सुंदर लागते चवीला आणि जास्त दिवस टिकते. विशेष म्हणजे आणि करायला अवघड नाही. अगदी ह्याचं बघू शकता व्हिडिओमध्ये हे केले आहे. तिखट आणि गोडसुद्धा पहिल्यांदा दाखवले आहे. दोन्हीसुद्धा ना ह्या चपात्या किंवा ह्या पोळ्यात ना अमेझिंग लागतात. त्यामुळे तुमचीसुद्धा मुलं किंवा घरचीसुद्धा कुठेतरी ट्रिपला जाणं असेल तर नक्कीच ह्या पद्धतीने करून द्या. किंवा घरामध्ये सुद्धा काहीतरी खायला पाहिजे असेल चटपटीत तेव्हा केलं तरीसुद्धा चालतं बरं का ही पोळी. तर काय करायचं, शेंगदाणे घेतले आहे. आता आपलं काय झालं, हिवाळ्याचे दिवस चालू झालेत आणि सारखं तोंड चालू पाहिजे. कामाचं राहून दे बाजूला, पण तोंड सारखं चालू पाहिजे. काहीतरी गिळायला लागत असतं आपल्याला. त्यावेळेला एखादा तुकडा तोंडात टाकला तरी चालतो, इकडे तिकडे फिरत रोल करून खाल्ला तरी सुद्धा चालतो. आमच्या घरातले अशीच नमुने आहेत, ह्याच्यावरून मी तुम्हाला सांगत आहे बरं का. तर शेंगदाणे घेतले आहेत पावशेर, आणि ही पावशेर शेंगदाण्यापासून मी 9 ते 10 पोळ्या केल्या, तिखट आणि गोड दोन्ही मिळून. तर हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आणि भाजून झाले की थंड होण्यासाठी ठेवायचं. ह्याचे तुम्ही ट्रपोल काढले तरी चालते, नाही काढले तरी चालतं. तर हे शेंगदाणे गार होसतर मी इथं कणिक मळून घेतली आहे. तर आपल्या इथं घटसर कणिक मळून घ्यायची. तर माझ्या मुलगीला सुद्धा कामाला लावलं आहे. तिची ट्रीप जाणार आहे, विशेष इथं सांगायचे विसरले. तर ट्रीप जाणार आहे, तिच्यासाठीच ह्या पोळ्या तयार करत होते. गोड आणि तिखट दोन्हीसुद्धा असावेत म्हणून. तिला दोन्ही आवडतात. एक वेळ हे गोड खायला, एक वेळ तिखट खायला असं होईल म्हणून दोन्ही प्रकारच्या केल्या आहेत. इथं शेंगदाण्याचं थंड झाले की कुरकुरीत होतात. आणि फोलपाट मी काढले नाहीत, काय फरक पडत नाहीत फोलपाटे खाल्ले म्हणून काय. तर इथं फोलपाटा सकट बारीक केला आहे. आता ह्याचे 2 भाग करून घेणार आहेत. तर 2 आपण करणार आहोत, 2 चवीच्या करणार आहोत, तिखट एकदा आणि गोड एकदा. तर पहिल्यांदा इथं तुम्हाला तिखटाचं सारण सांगते. लसूण घेतला आहे भरपूर घालायचा, कांदा लसूण मसाला म्हणजे आपली चटणी असते घरातली ती, हळद घातली आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, कसुरी मेथी घालायची, ह्यामध्ये घालायचं कलरसाठी, लाल कलर येण्यासाठी लाल काश्मीरची पावडर, धना पावडर आणि तेल घालायचं. तेल घालायचं कारण म्हणजे ही जी मूठ तयार होती ही चटणीची, आणि सारण आहे ते व्यवस्थितरित्या आत पसरतं आणि छान अशी चवीला लागते. तेल घालून आता छान असं हे फिरवून घ्यायचं. जास्त फिरवून घ्यायचं नाही, कारण की अगोदरच आपण हे बारीक करून घेतलं आहे शेंगदाणं. थोडंसं मिक्सअप करायचं, कारण की वरचा साईडला चटणी वगैरे किंवा लाल कलर जात नाही. तर बघा अशा पद्धतीने तेल घालायला विसरू नका. ही जरा टिप्स नवीन आहे. आणि असा गोळा तयार झाला आहे बघा, म्हणजे पुरण भरल्यासारखं कणकीमध्ये गेलं पाहिजे व्यवस्थित. तर एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. मी विसरले, पहिल्यांदा गोड करून घ्यायला पाहिजे होतं आणि नंतर तिखट, तर नंतर आणि भांडी वगैरे धुणं असं झालं. तर हे काढून घेतलं आहे तिखटं. कोथिंबीर आपण नंतर घालायची, म्हणजे वरून घातली की छान लागते सुद्धा आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसते ती पोळी. तर ही बाजूला ठेवलं आहे. तर त्यामध्ये आता मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं. दुसरा भाग आपण काढून घेतला होता शेंगदाण्याचा कुटाचा, तो आता घालून घ्यायचा मिक्सरच्या जारमध्ये. ह्यामध्येच घालायचा गूळ. आता गूळ आहे तो आपल्या आवडीनुसार घालायचा. कमी जास्त गोड असतं ना, तसंच विलायची घालायची. तर झालं एवढंच, बस साहित्य बास होतं ह्या पोळीसाठी. तर हे आता छान मिक्स करून घ्यायचं, जास्त उशीर फिरवायचं नाही. तर गुळ घातलं की ह्याचासुद्धा छान गोळा होतो. ह्याला तूप वगैरे घालायची गरज नाही, गुळामुळे चिकट होतं ते, त्यामुळे ह्याचा गोळा होतो तयार. तर तुम्हाला तूप आवडत असेल तर किंवा तूप घालायची इच्छा असेल तर घातलं तरी चालतं, का ऑप्शनल आहे तुपाचा हा. तर ह्या झाला आहे गोळा बघा. हे आहे आपलं तिखट सारण आणि हे आहे गुळाचं गोड सारण शेंगदाण्याचं. दोन्ही पोळी खूप सुंदर लागतात. तुमच्या घरामध्ये कुठल्या आवडेल ती केली तरी चालते. तर कणिक आपण घटसर मळून घ्यायची. तर ह्यासाठी ही पोळी करण्यासाठी कणिक मात्र घट्ट मळून घ्यायचं. ही टिप्ससुद्धा लक्षात ठेवा. पहिली टिप्स म्हणजे शेंगदाण्याच्या तिखट करतो त्यामध्ये तेल घाला, म्हणजे गोळा चांगला तयार होतो. आणि कणिक आहे ती घटसर मळायची. पहिल्यांदा आपण गोड पोळ्या करून घेणार आहोत. गोळा भरून घ्यायचा, अगदी आपलं पुरणाचा असतो ना त्याच पद्धतीनं. सारण सर्व बाजूने पसरतं आणि पोळीसुद्धा सुंदर लागते, गुळचट अशी. आणि हिवाळ्याचे दिवस आहेत, जेवढं शरीरात कॅल्शियम जाईल तेवढं चांगलंच. असंच आपण महिला मंडळ काय खात नाही, म्हणजे असं खातो पण असं पौष्टिक काय खायच्या नादाला लागत नाही, कुठलं अरबड खातो. अशा पद्धतीचे चवीलासुद्धा चांगली आणि पोटालासुद्धा चांगली अशी ही पोळी तयार होते आणि झटपट लागते. अजिबात फुटायची प्रॉब्लेम नाही. पुरण माझं बिघडलं ना, असं काय झालं असं ह्यामध्ये काहीच होत नाही. सुंदर असं ही पोळी तयार होते. तरी केली आहे पहिलीच पोळी. थोडंसं सारण इकडे जरा गेलं नाही,
नथीच्या पोळ्या सुंदर झाल्या आहेत. तूप लावून भाजल्या तरी चालतात. इथं तेल घेतलं आहे मी. ट्रिपला नेत होते तर थोडेसं विसरलं, तेल लावायचं नाही. ट्रिपला देत असेल तर तेलाचा वापर थोडासा कमी करा, म्हणजे कसं दिवसभर 2 दिवस जाणार असतो, त्यामुळं ह्या पोळ्या टिकवण्यासाठी तेल थोडं कमी लावायचं, म्हणजे जास्त दिवस टिकतात. तर ही बघा छान अशी करपूस पोळी भाजली आहे. पटपट अशा पोळ्या तयार होत्या, भाजून सुद्धा होत्या. कसं काय करायचं, गॅसची फ्लेम आहे ती मीडियम करूनच ह्या गुळाच्या पोळ्या, म्हणजे शेंगदाण्याच्या पोळ्या करतो ना, त्यामुळे गुळ असल्यामुळं करपण्याची शक्यता असते. त्यामुळे शेंगदाण्या पोळी आहे ती मीडियम गॅसवर भाजून घ्यायची, म्हणजे करपतसुद्धा नाहीत आणि भाजल्यासुद्धा शेकल्या जातात चांगल्या. 7-8 मिनटं लागतात. आलटी पलटी करून छान अशा करपूस भाजून घ्यायच्या. कठीण असतात पण खाताना अगदीच तोंडात विरघळतात बरं का. तर हे सगळा सुवास घरभर सुटल्यामुळे आमची चिल्ली पिल्ली फॅक्टरी लगेचच हावऱ्यासारखी आली. माझ्या मुलगीनं त्या ह्याच्यावर तूप मागितलं, तूप दिलं आणि आतून बघा काय सारण भारी दिसते. छान अशी ही पोळी तयार झाली. ती करता तिला खायचं होतं. थांब म्हटलं ह्याचा व्हिडिओ करते मग खातो, आणि तुपाबरोबर ना खूप सुंदर लागते बरं का. तर ह्याच्यासारखं जेवण कुठंच नसेल, कुठल्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही, कुठेही मिळणार नाही. ज्या जुन्या गोष्टी आहेत ना, जुन्या परंपरेने केलेले पदार्थ आहेत ना, खरंच त्याच्या मागं ना काहीतरी लॉजिक असतं, किंवा शरीरासाठी सगळ्याच पोषक गोष्टी असतात बरं का. कुठल्याही गोष्टी करू देत बरं का. जुन्या लोकांनी केलेल्या गोष्टी आहेत ना खूपच चांगल्या, म्हणजे आपल्या फायदेशीर असतात. देवाच्या नावाखाली असतात पण त्या आपल्या शरीरासाठीच असतात बरं का. असं बऱ्याच गोष्टी आहेत त्या सांगण्यासारख्या भरपूर आहेत. तर आपला व्हिडिओ आहे फक्त पोळ्यांचा. तर आपण झाल्या आहेत गोड पोळ्या, त्यासुद्धा सुंदर झाल्यात. एक प्रत्येकानं उचलल्या, थोड्याच झाल्या, मुलांना द्यायच्या होत्या त्यामुळे थोड्याच केल्या. तर हे तिखट करायला घेतल्या. त्या गोडापेक्षा तिखटच. आम्हाला महिला मंडळांना आमच्या घरच्यांना तिखट आवडतात आणि पुरुषांना गोड आवडतात आणि मुलांनासुद्धा गोड आवडतात. त्यामुळे 2 पार्ट्या इथं केल्या आहेत मी, आणि मुलगीलासुद्धा 2 गोड आणि तिखटाच्या 2 अशा पद्धतीने दिल्या आहेत. वरून कोथिंबीर घातली आहे म्हणून म्हटलं कोथिंबीर वरनं घाला, दिसायलासुद्धा छान दिसते आणि लागतेसुद्धा, कारण ते भाजल्यानंतर क्रंची होते ही कोथिंबीर. ही सुद्धा आपण मिडियम गॅसवर भाजून घेणार आहोत. कुरकुरीत अशी पोळी लागते. आतलं सारणसुद्धा भाजलं जातं आणि आतला जो मसालासुद्धा छान लागतो. आणि कुठले तुम्ही मसाले त्यामध्ये ॲड केले तरी चालतात बघा, तुमच्या आवडीचे. कुठलेही पावभाजी मसाला असू दे किंवा गरम मसाला असू दे, कुठलाही मसाला तुम्ही ॲड केला तरी चालतो. आपलीच पोळी आहे, आपणच खायचं आहे. तर चला तयार झाली आहे मस्त अशी गोड पोळी शेंगदाण्याची आणि तिखट पोळी. तिखट लगेच माझ्या मिस्टरांनी उचललं आणि ही बघा दिसायला पण किती सुंदर आहे. हे आता दह्याबरोबर खाली तरी चालते, किंवा कुठलं लोणचं असू दे, किंवा कुठलेही मुळ्याचं लोणचं असू दे, मिरचीचं लोणचं असू दे, कशाबरोबर सर्व केली तरी चालते. खूप सुंदर लागते. शक्यतो दह्याबरोबरच खाली जाते ही तिखट पोळी, आणि ही तुपाबरोबर किंवा दुधाबरोबर. दोन्ही पोळ्या सुंदर झाल्यात. अशाच पद्धतीने नक्की करा आणि जाता जाता मला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बरं का.